नमस्ते भारत, WH न्यूज डिजिटल में आपका स्वागत है। मैं हूं विजय खौसे। आज के खबर के प्रायोजक है एश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर, वाड़ी, नागपुर। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। राजनीति हो या सामाजिक, क्राइम हो या भ्रष्टाचार की, अन्याय हो या अत्याचार की, हम देते हैं निडरता से खबर को महत्व। आप भी खबर को महत्व देकर हमारे चैनल को सब्सक्राइब करें, विज्ञापन देकर मदद करें। आइए देखते हैं आज की विशेष खबर। अन्यायग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावून आले न्याय देवता। रात्री 9 वाजता प्रधान मुख्य न्यायाधीशांनी वठवली मुख्य भूमिका। नागपुरातील गार्ड लाईन मध्ये अब्दुल बशीर व त्यांचे कुटुंब गेल्या 85 वर्षापासून राहत आहे। मात्र त्याच जागेवर मध्य रेल्वेने आपले हक्क सांगितल्यामुळे पीडित परिवाराने न्यायालयात रेल्वे प्रशासनाविरोधात 2022 मध्ये नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती। तसेच पीडित परिवाराच्या जागेचा मालकी हक्काबाबतही जागा जिल्हा अधिकारी नागपूर महाराष्ट्र शासन यांची असल्याचं जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे 2005 ला कळविले होते। परंतु ही जागा जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर यांची नसून ही जागा मध्य रेल्वेची असल्याचा दावा रेल्वेतर्फे करण्यात आला आहे। 2005 पासून जागेचा वाद असताना मध्य रेल्वेने कधीही महाराष्ट्र शासनाकडे कोणताही पत्रव्यवहार किंवा त्यावर कुठलीच हरकत घेतली नाही। सध्या हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना अंतिम निर्णयासाठी राखीव ठेवण्यात आला होता व 1/3/2024 ला तिन्ही पक्षांना बोलावून कोणीही एकमेकाविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही असा आदेश दिला होता। पण 14 तारखेला नियमित न्यायालय सुटीवर असताना रेल्वे प्रशासनाने कट रचून अवैधपणे बशीर यांच्या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला। नियमित कोर्ट सुट्टीवर असल्यामुळे प्रभारी कोर्टने 3च्या नंतर यथास्थितीत ठेवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला। त्यावर रेल्वे प्रशासनाने न्यायालयात येऊन सांगितले की आम्ही कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही आहोत। त्यामुळे न्यायालयाने अर्ज 5 वाजता खारिज केला। नियमाप्रमाणे सायंकाळी 6 नंतर महिलांना घराबाहेर किंवा पोलीस स्टेशनला बोलावता येत नाहीत, सोबतच अतिक्रमणाची कारवाई करता येत नाही। तरी देखील रेल्वे प्रशासनाने रात्री कारवाई सुरू ठेवली व या घरात 25 लोकांपैकी 12 महिला असताना सर्वात वृद्ध 85 वर्षाची व 20 दिवसाचे नवजात बाळ असूनही कारवाई केली। हे रेल्वे प्रशासनाची फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। त्यामुळे ॲडव्होकेट राहुल झांबरेसह अभिजित सांबरे, ऋतिक सुभेदार, हर्षद जिकार यांनी नागपूरच्या सरन्यायाधीश महोदयांचे रात्री 9 वाजता घर गाठले। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायाधीशांनी ज्या कोर्टात प्रकरण होते त्या न्यायाधीशाला तत्काळ सुनावणी घेऊन उचित न्यायालयीन आदेश पारित करावा असे आदेश दिले व त्यामुळे 40% घरे तुटण्यापासून वाचले। दुसऱ्या दिवशी नियमित न्यायालयाने रेल्वेच्या कारवाईवर ताशेरे ओढले। तसेच पीडित अब्दुल जहीर यांनी तहसील पोलिसात रेल्वे प्रशासनाविरोधात राजेश चिखले सिनियर DEN, Y गोपाल AST डिव्हिजनल इंजिनियर, पारस कसारे लॉ ऑफिसर रेल्वे, मिस्टर मीना रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व त्यांच्या सोबत असलेली त्यांची संपूर्ण टीम जे 6 नंतर घरातील बायांना जबरदस्ती बाहेर काढणे व प्रशासनिक बळजबरी करणे यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। सामान्य जनतेसाठी पण न्याय व्यवस्था 24 तास काम करू शकते हे उदाहरण मुख्य प्रधान न्यायाधीश महोदयांनी नागपूरच्या जनतेसमोर ठेवले व एका कुटुंबाला बेघर होण्यापासून वाचविले। पीडित परिवाराने न्यायालयाचे सतशः आभार मानले। त्याचप्रमाणे नागपूरकरांनीही न्यायालयाचे खूप खूप स्वागत केले आहे। WH न्यूज ब्यूरो रिपोर्ट नागपुर। स्टेटस को तुम्हारा रिजेक्ट, स्टेटस को रिजेक्ट है ना, तुमको स्टे और स्टेटस को दोनों रिजेक्ट बोल दो। आगे बोल दो पारस साहब, स्टेटस बोल दो आप, तुम्हारा स्टेटस को और एप्लीकेशन क्यों लिया कोर्ट ने टेबल पे? तो 2 मिनट
क्यों? हमारा एप्लीकेशन क्यों अटेंड किया? टेक्निकल बातें वो तो क्यों एंटरटेन किया? अभी देखो 10 एप्लीकेशन कोर्ट में डाल सकते हो, आपने 50 भी डाल सकते। एंटरटेन करेगा एंटरटेन क्योंकि आप ऑर्डर मेरे को हायर कोर्ट में जाना पड़ता था कोई ऑर्डर लेके। सिंपल थिंग है, सिर्फ फिर वही एक बार रिजेक्ट करने में दोबारा थोड़ी करता है। क्यों एंटरटेन कर रहा है? कौन देखो ऑर्डर लाओ क्या ये तुमसे दे क्या है ना अभी, तुमसे दे क्या है ना, तुमको खुद को मालूम है ना यार। मेरे को तो मालूम है सभी, तो फिर क्यों ऐसा कर रहे हो? स्टेटस को तुमको नहीं दिया, आज भी नहीं देंगे, है ना? तुम्हारा आज भी नहीं मिलेगा। इलीगल ऐड कर रहे हैं यार। और इलीगल नहीं, कोर्ट का ऑर्डर करस्पॉन्डेंस एवढा एका एजन्सी थ्रू दुसऱ्या एजन्सीला करस्पॉन्डेंस पेपर द्या तो बजेट पेपर लाएगा। The contention of the petitioner is there. Constitute does not form that land of railway. In represent proceeding, pending petitioner should not be. ये हियरिंग कोर्ट में करो ना, कोर्ट में करो ना हियरिंग है। 19 को ऑर्डर कोर्ट में ऑर्डर देगा, तुम्हारा स्टेटस को रिजेक्ट हो गया, आज क्यों स्टे एप्लीकेशन रिजेक्ट में अपील में गए और ये ऑर्डर को तुमने चैलेंज किया क्या? तुम्हारी कोर्ट ये सब चीज सुप्रीम कोर्ट हाई SLR कोर्ट को चैलेंज किया क्या? SLR की सारी जज ने सुना है, किया है? इसलिए स्टेटस को रिजेक्ट हो गया। जजमेंट है ना तुम्हारा 19 को, देखो 19 को जजमेंट है ना, 19 को जजमेंट है कि नहीं? हाँ, आज क्यों खाइए तुम? आपका सुन लिया मैंने। बिकॉज यू वांट टू ग्रैब द लैंड ऑफ स्टेट। आपका इट्स सुन लिया क्लियर मैंने। कट इंटेंट दैट यू वांट देखो, टू ग्रैब द लैंड ऑफ स्टेट, ये क्योंकि आपका वो ऑर्डर स्टेट- आने वाला है कि ये जगह वो तो- शासन की है, महाराष्ट्र शासन की, अरे रेलवे की नहीं है। पर रेलवे को घाई पड़ गई जगह बचाने की, इसलिए रेलवे ये काम कर रही है। अच्छा सुन लिया। और साथ ही साथ जो गैर कृत्य किया है, जो गैर कानूनी तरीके से उन्होंने आपके घर गिराया, मेरे को क्या डिमांड रखते प्रशासन से? मेरा नाम अब्दुल ज़हीर है और मैं अपने मतलब फादर, ग्रैंडफादर, पूरी फैमिली के साथ में हम लोग वहाँ पर 1942 से रहते हैं। अब ये जो प्रकरण हुआ साहब ने तो बता ही दिया, एडवोकेट साहब ने। थोड़ा सा इसमें ये बताऊँगा कि सुबह 14 तारीख को सुबह जब पुलिस फोर्स आई, GRPF बुलडोज़र लेके आया, तो उस समय जो ऑफिसर थे उनके साथ में मिस्टर राजेश चिखले, सीनियर DN, मिस्टर गोपाल, डिविजनल इंजीनियर, मिस्टर पारस कास्कर, उनके लॉ ऑफिसर, और जो मिस्टर मीना GRPF के जो हेड थे उनके, वो सब के सब साथ में थे और वो हमारी किसी रिक्वेस्ट को मान नहीं रहे थे। उस दिन ऐसा लगा जैसे मोहल्ले वगैरह में नहीं कि गुंडागिरी करके लोग किसी का प्लॉट कब्जा कर लेते, बिल्कुल वो ऐसा लगा कि ऐसा कब्जा करने के लिए चाहिए। कानून कायदे को तो बिल्कुल उन्होंने साइड में रख दिया था और ना वो कलेक्टर के लेटर्स को मान रहे थे। मैंने उनको बोला भी, मतलब आप रेलवे के ऑफिसर है, इसका ये मतलब नहीं कि आप कलेक्टर से ऊपर हो गए या कानून कायदे से भी ऊपर हो गए, लेकिन वो बिल्कुल मानने को तैयार ही नहीं थे। बिल्कुल ऐसा लगा ये गुंडागर्दी कर रहे हैं और ये अभी कब्जा करके जाएंगे। अभी आपको घर तोड़ा तो क्या 60% घर तोड़ा उन्होंने, ये तो कोर्ट ने भी मान लिया है और कोर्ट ने बहुत फटकार लगाई है हमारे सामने, हम सब हुआ ये, और कोर्ट ने बहुत फटकार लगाया उनको। अभी ये तो खैर हमारे ऊपर उन्होंने गुंडागर्दी की, कुछ मीडिया कर्मियों को मालूम पड़ा, वो बेचारे सुबह से पहुंच गए वहाँ पे, वो कवरेज करने लगे, हमसे भी क्वेश्चन किया उन्होंने, रेलवे से भी क्वेश्चन किया, उनके अधिकारियों से क्वेश्चन किया, वो उनको भी नहीं मान रहे थे। और मीडिया कर्मचारियों को भी जैसा हमको धकेला उन्होंने खदेड़ा, वैसा वो मीडिया कर्मचारियों को भी उन्होंने खदेड़ा। वहाँ पे मिस्टर सैयद काजी करके एक NNTV से आए थे जो कवरेज ले रहे थे, उनको तो उनकी तो बहुत बुरी हालत किया उन्होंने। अभी डिमांड क्या है इसका? अभी हमको तो न्याय मिलना चाहिए। अभी जो मुख्य जो न्यायाधीश है, हम उनका तो बहुत शुक्रिया, कैसे अदा करना समझ में नहीं आता। मैंने सस्पेंड होना चाहिए। बिल्कुल होना ही चाहिए, ये तो ऑफिस के लायक ही नहीं है ना। पेमेंट काय के ले रहे हो, कर क्या रही है? ऐसे हो गया ना, ऐसा लगता है जैसे किसी से सुपारी लिया, किसी से घूस लिया और ये काम कर रहे हैं। ऑफिसर ने तो एटलीस्ट ऐसा काम नहीं करना चाहिए ना। खैर वो गुंडागर्दी जो करते हैं मोहल्ले के, वो चलता है, वो दिखता है। ऑफिसर को तो ये नहीं करना चाहिए, कानूनी कार्रवाई बिल्कुल होना चाहिए, 100% कानूनी कार्रवाई होना चाहिए। गाईडलाईनच्या संदर्भात एक प्रकरण आलं होतं, नेमकं मुख्य न्यायाधीशांनी मोठी भूमिका वठवली रात्री 9 वाजता. काय नेमकं प्रकरण आहे ते आणि कशा प्रकारे मुख्य न्यायाधीशांनी एक पीडितांना गरीब लोकांना न्याय देण्याची भूमिका असेल, काय विषय काय नेमकं तुमचं काय अफोर्ड लागलं, काय प्रकरण आहे? मी सर्वप्रथम नागपूरचे सरन्यायाधीश सुराणा साहेबांचे आभार मानतो की त्यांनी ह्या प्रकरणात गंभीर दखल घेऊन रात्री 9 वाजता कोर्टाच्या दरवाजे उघडले व जे पण इलिगल कामं सुरू होते त्या कामाला स्थगिती दिली तेवढ्या रात्री व खरोखर न्याय देवताची
भूमिका त्यांनी निभावली. प्रकरण असं आहे की हे अब्दुल बशीर आहे, हे अब्दुल झहीर आहे, हे यांचा परिवार मागील 85 वर्षापासून त्या जागेवर राहत आहे. 2005मध्ये यांना माहीत पडलं की ती जागा रेल्वेची नसून राज्य शासनाची आहे आणि राज्य शासनाने त्याच्यात यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की बा तुम्ही इतक्या वर्षापासून राहून राहिले तर तुम्ही आम्हाला ॲप्लिकेशन करून ही जागा रेग्युलराईज पण करून घेऊ शकता. त्यानंतर रेल्वेने त्या ऑर्डरला कधी चॅलेंज केलं नाही, त्या ऑर्डरला कधी करस्पॉन्ड केलं नाही आणि आताच रेल्वेचं म्हणणे आहे की नाही तुम्ही पहिले आम्हाला पैसे देत होते तुम्ही लिस्टचे, तर ते त्या लिस्टचे पैसे आम्हाला पुन्हा द्या. नाही, लिस्टचे पैसे द्या, आम्हाला जागाच द्या, पैसे नाही जागा पाहिजे. पण आता ती जागा राज्य शासनाची असल्यामुळे रेल्वेचा तिथं कुठलाही अधिकार नाही आहे. रेल्वे ही अनधिकृतपणे त्या जागेचा कब्जा घ्यायसाठी 14 तारखेला हे सगळं षडयंत्र रचलं गेलं. जेव्हा की 19 तारखेला या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर होणार होता 19/3ला आणि 14/3ला एवढी काय अर्जन्सी पडली जेव्हा की 1/3/2024 पासून हा अंतिम निर्णयासाठी राखीव आहे प्रकरण. त्यामध्ये त्यांनी कधीच कारवाई नाही केली इतक्या दिवसात. पण 14 तारखेला न्यायालय सुट्टीवर असताना एक षडयंत्र रचण्यात आले व त्या रचनेअंतर्गत यांच्या घरी बुलडोझर RPF आणि सगळ्यांनी अतिक्रमण कारवाई करायसाठी सकाळी 8 वाजता गेले. आम्हाला जसं माहीत पडलं आम्ही 11 वाजता कोर्टात गेलो, पण कोर्ट रजेवर असल्यामुळे दुसऱ्या कोर्टाकडे चार्ज होता. तिथे आम्हाला ॲप्लिकेशन करता करता 3:30-4 वाजले. पण त्या कोर्टाला रेल्वेने मिसगाईड केले की नाही बा आम्ही तिथे कुठलीच कारवाई करत नाही आहे व आम्ही कुठली कारवाई करणार नाही आहे. असंच मौखिकरित्या यांनी इन्चार्ज कोर्टाला पण हमी दिली होती की आम्ही जजमेंटपर्यंत कुठलीच कारवाई करणार नाही. त्यामुळे कोर्टाने त्यावेळेस कुठलेही स्थगिती किंवा संरक्षण आम्हाला दिलं नव्हतं. त्याचा गैरफायदा घेत या लोकांनी 14ला दुसऱ्या कोर्टाला मिसलीड केलं आणि त्यांच्याकडून रिजेक्शनचा ऑर्डर घेतला. आता रिजेक्शनचा ऑर्डर हा 5 वाजता लोड झाला. नियमाप्रमाणे अंधारानंतर तुम्ही कुठलीच अतिक्रमण कारवाई किंवा कोणाला घराच्या बाहेर काढू नाही शकत. आणि त्यातल्या त्यात यांच्या घरामध्ये एकूण 24-25 लोक राहतात. त्यापैकी 13 महिला आहे. त्या महिलांना रात्री RPFनी महिला कर्मचारी असतील तरी काय, पण 6 वाजता नंतर कुठल्याही महिलेला पोलीस स्टेशन किंवा कुठे हात लावता येत नाही व त्याला त्यांनी जबरदस्ती उचलून धक्का मारून बाहेर काढायचा प्रयत्न केला. तसंच पुरुष अधिकारी पण तिथे उपस्थित होते. त्यांनी एक गैरशब्द आणि गैरवर्तणूक त्या महिलांसोबत केला काही महिलांना आणि त्यामुळे काही महिला बेहोश झाल्या. काही महिला कारण त्यांचे आता रमजान महिना सुरू आहे त्यामुळे त्यांचं हे होतं इफ्तारी हे सुरू होतं, उपास सुरू आहे, तर बेशुद्ध झाले. पण शासनाला म्हणजे रेल्वे प्रशासनाला कुठलीही भावनिक दया आली नाही व त्याच्यावर त्यांनी 7 वाजता कारवाई सुरू करून दिली. कारवाई सुरू असताना नेमकं झालं का? नंतर काय जेव्हा आम्हाला माहीत पडलं की बा हे रेल्वे जबरदस्तीने आता कारवाई करत आहे, मग आम्ही तशीच्या तशी पुन्हा एक न्यायालयीन अर्ज तयार केला व रात्री नागपुराचे सरन्यायाधीश आपले सुराला साहेब यांच्या घरी गेलो. साहेबांनी प्रकरणाचं गंभीरता पाहून लगेच इन्चार्ज कोर्टाला आदेश दिले की याच्यावर आत्ताच्या आता ताबडतोब निर्णय घ्यावा व पीडित परिवाराला न्याय देण्यात यावा. आता नेमकं काय स्टेटस सांगितलं? त्यानंतरही आदेश झाला तो रात्री 9 वाजता. तोपर्यंत या लोकांनी 60% यांचं घर पाडून टाकलं, जे की अनधिकृतपणे पाडण्यात आलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे JCB गेले सकाळी की नाही बा आम्हाला अजून आदेश नाही आहे. पण
आम्ही त्या तहसील पोलीस स्टेशन आणि इकडे तिकडे आदेश पाठवले होते. त्यांनी समजून सांगितले की बा नाही, आता यांच्याकडे आदेश आहे, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल तुम्ही कोर्टात जाऊन म्हणा. जेव्हा हे कोर्टात आले त्यावेळेस रेग्युलर कोर्ट आलेलं होतं बयस मॅडमचं. बयस मॅडमनी त्या लोकांना सगळ्यांना चांगलीच खडेबोल सुनावले, फटकारले की रेल्वे प्रशासन हे शासकीय यंत्रणा आहे, ही अशी गुंडेशाहीसारखी कशी वागू शकते. या सगळ्या प्रकरणामुळे म्हणजे सिस्टमला लाज येईल असं हे प्रकरण घडलेलं आहे. व त्यामुळे आमची अशी मागणी होती, आम्ही तर पहिले तर आभार मानत आहे की बा न्यायदेवताने आमच्यासोबत न्याय केले, पण ज्या प्रकारचा जो अन्याय झाला आहे, आज पीडित परिवारातले अर्धे लोक बाहेर पडले, घराच्या बाहेर राहायला जागा नाही आहे, पोरांना अभ्यासाला हे नाही आहे, आणि इफ्तारी म्हणजे जेवण कुठे करायचं, काय कुठे करायचं, सगळे व्यवस्था कोलमडलेलं आहे. अशा वेळेस ज्या अधिकाऱ्यामुळे हे नुकसान झालेलं, त्यांनी कशा प्रकारची गरिबांना न्याय देण्याची भूमिका नाही, एवढं रात्री त्यांनी संवेदनशील आपला भूमिका निभवली. नेमकं काय प्रकार होतं ते सगळं, कशा प्रकारे त्यांनी लढाई जिंकली, आणि बयस मॅडम जे आहेत न्यायाधीश, त्यांनी काय जजमेंट दिलं? कसं आहे, 14 तारखेला रात्री 14 तारखेला ज्यावेळेस रेल्वे प्रशासन हे काय ना झहीर साहेबांचं घर तोडायला गेले इल्लिगली, त्यामध्ये झालं कसं होतं की जी आदली तारीख होती त्या आदल्या तारखेला रेल्वे प्रशासनातर्फे हे सांगितलं गेलेलं होतं की आम्ही जजमेंट 19 तारखेला जजमेंट होतं, तर जजमेंट होईस्तोवर आम्ही काहीही करणार नाही, आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्या घरावरती डिसमेंटल करण्याची करणार नाही. ओरली हे अंडरटेकन त्यांनी दिलेलं होतं. तरीसुद्धा 14 तारखेला कोर्ट रजेवर असताना यांनी हे कट रचून यांच्या घरापुढे JCB लावली आणि ते पाडण्याचं गैरकृत्य करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे त्या दिवशी आम्ही ॲप्लिकेशन लावली. ॲप्लिकेशन लावल्यानंतर ती रिजेक्ट झाली काही कारणास्तव, आणि त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन यांनी यांचं घर पाडलं, आणि यांचं घर पाडलं त्यामुळे आम्हाला दुसरा काही पर्याय नसताना आम्हाला जावं लागलं, प्रधान न्यायाधीश यांच्या घरी जावं लागलं, आणि परत ॲप्लिकेशन करावी लागली की बाबा हे इल्लिगल कृत्य इथे सुरू आहे, याच्यावर जर त्वरित ॲक्शन घेतली नाही तर सकाळपर्यंत काही शिल्लक राहणार नाही, सगळी जी प्रेयर आहे ती इन्फेक्शियस होऊन जाईल, मॅटर इन्फेक्शियस होऊन जाईल. त्या ॲप्लिकेशनचं गांभीर्य आणि त्याची दखल घेऊन साहेबांनी 9 वाजता ऑर्डर पास केलेला आणि स्टेटस को दिलेला होता दुसऱ्या दिवसापर्यंत. दुसऱ्या दिवशी मग रेग्युलर कोर्टापुढे जेव्हा ते मॅटर आलं त्यावेळेस मॅडमनी जो ऑर्डर पास केलेला आहे त्यामध्ये स्पेसिफिक म्हटलेलं आहे की यांनी ओरल सबमिशन, ओरल अंडरटेकिंग दिलेली होती की आम्ही कुठली कारवाई करणार नाही, तरीसुद्धा यांनी केलेली आहे. त्यामुळे ती कारवाई जी आहे ती इल्लिगल आहे, आणि 19 तारखेपर्यंत म्हणजे फायनल जजमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यांनी कुठलीही कारवाई करू नये असा एक मनाई हुकूम त्यांच्या विरुद्ध केलेला आहे. हे न्यायदेवताचा विजय म्हटलं जाईल काय, कशा प्रकारचा? हा न्यायाचाच विजय आहे, आनंदी हा न्यायाचाच विजय आहे. आतापर्यंत आपण ऐकलं असेल, म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात एक अशी कल्पना होती की फक्त एक कोणी मोठं असलं तरच रात्री कोर्ट उघडलं जातं, पण असं नाही आहे. गरीबातला गरीबा जरी क्लायंट असेल किंवा एक श्रीमंत जरी असेल तरी न्याय सर्वांसाठी सारखा होतो, हे या गोष्टीद्वारे आपल्या निदर्शनास येईल. दोस्तों, खबर देखने के लिए आपका शुक्रिया. आज के लिए बस इतना ही. फिर मिलेंगे एक नए खबर के साथ, तो बने रहिए WS न्यूज के साथ. चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, फेसबुक इंस्टाग्राम पर फॉलो करें, विज्ञापन देकर हमें आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.